नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरीला घराच्या बाहेर तर कोणी काढू शकलेलं नाही, ते पण राकेशमुळे. आता अर्णव ईश्वरीला रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये गेल्यावर ईश्वरी आता रडत अर्णवला म्हणते, ह्या घरातल्या माणसांना मी आपलं मानलं होतं, पण आज एका सेकंदात ह्या घरातल्या माणसांनी मला पर्क करून टाकलो. आता अर्णवला प्रश्न पडतो आणि तो ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, सगळं डेकोरेशन तर आपणच केलं होतं ना, मग ते फोटोज त्या बलूनमध्ये आले तरी कुठून? आता दोघं गंभीर विचार करायला सुरू करतात. जरा वेळाने अर्णव ईश्वरी खाली येतात आणि आता अर्णव सगळ्यांना म्हणतो, काय चाललंय सगळ्यांचं? आणि तुम्ही असं बाहेरून ऑर्डर करून का खाताय? आजी रागात म्हणतात, आम्हाला कोणालाच तुमच्यासोबत वाद घालायचा नाही. पण आता वल्लरी टोमणं मारत म्हणते, तुला खायचं असेल ना तर तू खा ना तुझ्या बायकोच्या हातचं, पण आम्ही कोण खाणार नाहीये. आता तिकडे रूममध्ये गेल्यावर ईश्वरी अर्णवला हळवी होऊन म्हणते, मला प्लीज आईकडे जाऊ द्याव, मला आईची खूप आठवण येते. पण अर्णव तिला घरी जाण्यास सक्त नकार देतो. तिकडे शुभंकर नम्रताची ओढणी हातात घेऊन त्या ओढणीचा वास घेत हसत असतो. कमालच आहे, मार खाऊन कोणी हसतं का, ते पण एकट्यात? लोक उलट विचार करतील, हे आपल्यासोबत केलं तर केलं कोणी, पण हा शुभंकर का हसतोय? तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.